अनुसूचित जमातीतील कोळी समाज बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे, तसेच रक्तनात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, या मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व संबंधित विभागांकडे तात्काळ पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली आहे। कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। त्याच अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अनुसूचित जमातीतील कोळी समाजासह इतर समाज बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते। विशेषतः रक्तनात्यातील व्यक्तींना आधीच वैधता प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्याच आधारे इतर पात्र नातेवाईकांना सुलभ पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत चर्चा झाली होती। मात्र या बैठकीला जवळपास 2.5 वर्षांचा कालावधी उलटूनही संबंधित निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याने समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। राज्यातील विधानसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच विविध प्रशासकीय कारणांमुळे या विषयावरील परिपत्रक काढण्यास विलंब झाल्याचे सांगितले जात असले तरी समाजाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे महासंघाने निवेदनात नमूद केले आहे। सध्या हजारो विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशासाठी, तरुण नोकरीसाठी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत। अनेक प्रकरणांमध्ये एकाच कुटुंबातील काही सदस्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र असतानाही इतर सदस्यांना पुन्हा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याने वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे शासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन प्रक्रिया सुलभ करावी अशी मागणी करण्यात आली आहे। कोळी महासंघाचे नाशिक विभाग प्रवक्ता तथा आदिवासी संघर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष विशाल माळेकर यांनी जिल्हाधिकारी नाशिक यांना सादर केलेल्या निवेदनात 20 ऑक्टोबर 2023 रोजीच्या बैठकीतील इतिवृत्तानुसार शासनाने तातडीने परिपत्रक काढावे व संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे। तसेच समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी कोळी महासंघाचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार असून आवश्यक असल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा विचार केला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी कोळी समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते। समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन कोळी समाजाला न्याय द्यावा अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली। MG न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक। कोळी महासंघाचा प्रवक्ता आणि आदिवासी संघर्ष समितीचा संस्थापक। गेल्या अनेक वर्षापासून आमच्या देव कोळी असेल, टोकर कोळी असेल, सगळे बरेचसे समाजाच्या प्रॉब्लेम आहेत जातीच्या दाखल्यांचा। आता शाळा चालू झालेल्या आहे, बहुतेक ठिकाणी एजंट लोक पैसे घेतात आणि दाखले देतात, पण आम्ही इतक्या जुने असून खरं म्हटलं तर आम्ही आदिम महादेव कोळी जे स्वराज्यासाठी लढलेले, तरी आज आम्हाला दाखल्यासाठी लढावं लागते, जात पडताळणीसाठी लढावं लागते। आज आम्ही कोळी महासंघाच्या वतीने इथे कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे की जसं देवेंद्र साहेबांनी, फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला लवकरच आम्ही सुलभरित्या जात पडताळणी आणि जातीचे दाखले करून देऊ आमची सरकार आल्यानंतर, तर त्यांना आम्ही स्मरणपत्र दिलेलं आहे। आता आम्ही एकदा निवेदन देणार इथं कलेक्टर साहेबांना। बरेचसे ज्याच्या त्याच्या परीने लोक आलेले आहे, ज्यांना अडचण होती दाखल्यासाठी, ते कलेक्टर साहेबांना भेटायला आलेले आहे। आमचे पिटे सर आहे, गांगुडे सर आहे, अजून बरेचसे आमचे सगळे आलेले आहे। आम्ही त्यांना भेटून एक निवेदन देणार, जर का लवकरात लवकर जर याच्यावर तोडगा काढला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून महादेव कोळी सगळा समाज हा रस्त्यावर उतरून आचारसंहिता संपल्यानंतर एक मोठं जन आंदोलन इथे उभा करेल आणि सर्व कलेक्टर जे आपलं आहे कलेक्टरला निवेदन देऊन आज पुढे आम्ही जाणार। एकदा का आमचं असं म्हणणं आहे की एकदा जर आमचा समाज महादेव कोळी जर पेटत नाही आणि पेटला तर हे लक्षात ठेवा विजत नाही, वन वे असे कितीच पेटू शकतो आम्ही। आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही आदिम महादेव कोळी, तर आम्हाला तुम्ही आजच लवकरात लवकर त्याचा तोडगा काढून तुम्ही आम्हाला जातीचे दाखले, जात पडताळणी जे एजंट लोक जे लुटमार करते आहेत तेही थांबवावे आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा। इलेक्शन झाल्यानंतर आम्ही नक्कीच याच्यावर मोठा
मोर्चा पायी मोर्चा हा नाशिक जिल्ह्यातून मंत्रालयापर्यंत नेणार आहे। याची सरकारने दखल घ्यावी आणि आमचे सगळ्यांचे लाडके देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीने आणि कोळी महासंघाच्या वतीने त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा असं मी